बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा 3 महिन्यांपासून फरार आहे। कृष्णा आंधळे याला शोधण्यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन जंगजंग पछाडतंय, पण त्याचा शोध त्याचा ठाव ठिकाणा काही केला लागत नाहीये। अशातच आता कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा नागरिकांनी केला। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। 10,000% तो कृष्णा आंधळेच होता आणि तो 100% नाशकात आहे। सीसीटीव्ही मध्ये दिसणारा हा व्यक्ती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे असल्याचं बोललं जातंय। नाशकातील गंगापूर रोड परिसरातल्या दत्त मंदिर चौकात आंधळेला बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। आरोपी कृष्णा आंधळे सोबत आणखी एक साथीदार सुद्धा त्यांना दिसलाय। कृष्णा आंधळे नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरात कृष्णा आंधळे सारखा एक इसम दिसला, त्याच्यासोबत आणखी एक जण होता। दोघांपैकी एकानं तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा लावला होता। एकानं मास्क खाली करताच तो कृष्णा आंधळे असल्याचा स्थानिकांचा दावा। नागरिकांनी हटकताच कृष्णा आंधळे हा दुचाकीवरून मखलबादच्या दिशेनं फरार झाला। दत्त मंदिरापाशी जेव्हा मी दर्शन घ्यायला गेलो तर तिथं दोघं इसम मला दिसलेत। इसम दिसले म्हणजे आपली नजर गेली। त्यांनी टिळा लावलेला होता आणि टिळा लावल्यानंतर थोडीशी दाढी तर काही दिसलीच नाही, कारण त्यांनी मास्क घातलेला होता। फक्त मिशा दिसल्या त्याच्या आणि एकदम बारीकसा आहे तो, असा खूप काही तब्येतशीर पण नाही, खूप काही हेफ्टी पण नाही, पण मागचा माणूस आणि पुढचा माणूस ते लगेच वर्णन करून मी पोलिसांना ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या मी ते सांगितल्या। काय हल्ली जे काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय। त्यांनी जेव्हा मास्क खाली केला लगेच ओळखलं का हा कृष्णा आंधळे, आणि कृष्णा आंधळे असताना लगेच 9:42 गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मखमलाबादच्या दिशेने निघून गेला। हे मी बघितलं। 10,000% तो कृष्णा आंधळेच होता आणि तो 100% नाशकात आहे हे मी सांगू शकतो। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिन्यांचा कालावधी उलटलाय। मात्र हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या 3 पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे। ज्या परिसरात कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा केला जातोय तिथं पोलिसांनी धाव घेत तपासाला गती दिली आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ॲडव्होकेट बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तात्काळ आमची 3 पथके रवाना केलेली आहेत, वेगवेगळ्या दिशेने रवाना केलेली, आणि आम्ही सुद्धा आमचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार आणि क्राईम युनिट 1 चे काही अंमलदार आम्ही मदतीला बोलून घेतलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जाऊन आता या ठिकाणाहून सुयोजित गार्डन या ठिकाणावर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून जे पथक रवाना केलेले आहेत त्यांना ते सर्क्युलेट करून त्या अँगलने आम्ही पुढील तपास करीत। त्या ठिकाणी आम्ही डम डाटा वगैरे घेऊन त्या पद्धतीने तांत्रिक विश्लेषण करून काही संशयित नंबर बाहेरचे नंबर वगैरे आले की तो पद्धती तपास करून पुढील तपास करू। कृष्णा आंधळे हा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील 9वा आरोपी आहे। संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णानं मोकारपंथी ग्रुपवर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केल्याचं समोर आलंय। वाल्मिक कराडचा पंटर असलेल्या कृष्णा आंधळेवर या आधी सुद्धा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे, पण गेल्या काही वर्षातले गुन्हे असोत किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात आंधळे नेहमीच यशस्वी ठरलाय। कृष्णा आंधळेला कुणाचा आशीर्वाद? 2023 मध्येही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा, तरी अटक झाली नव्हती। मागील 4 वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद, खंडणी, मारामारी, खुनाचे प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल। 2024 मध्ये गावातीलच एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर तब्बल 6 महिने फरार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 महिन्यांपासून फरार। अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला। आता पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो, गैरसोयीचा माणूस पोलिसांना कधीच सापडत नाही। हे राज्याच्या आता हे 10-15 वर्षामध्ये आपल्याला दिसतोय। जो त्यांच्या सोयीचा आहे सत्ताधाऱ्यांच्या, त्याला लगेच पकडला जातो। आंधळे काय मिळत नाही, आंधळ्याकडे खूप मोठे पुरावे आहेत, त्यामुळं आंधळे भेटू शकत नाही। दरम्यान जानेवारी महिन्यातही कृष्णा आंधळे नाशिक शहरात असल्याच्या पोस्ट या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या, पण संबंधित फोटो आरोपी कृष्णा आंधळेचे नसल्याचं नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलं। मात्र आता पुन्हा एकदा
कृष्णा आंधळे सारखा व्यक्ती हा नाशिकमध्ये दिसल्यानं खळबळ उडाली आहे। त्यामुळं खरंच कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये लपलाय का, त्याला कुणी आसरा दिलाय का, याचा सखोल तपास होणं आवश्यक आहे। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।